15 ते 20 मिनटं पूर्ण चार्टचं ॲनालिसिस करणार. कुठलीही मुवमेंट आली त्या दरम्यान पटकन ट्रेड हे अजिबात नाही. 15-20 मिनटं ॲनालिसिस करणार. ॲनालिसिस कसं करणार? पहिल्यांदा लावणार डेची कॅन्डल लावली की त्या डेच्या कॅन्डलवर काय कुठला पॅटर्न बनतो आहे, कुठली FVG आहे, हे सगळं ते मार्किंग करणार. ओके. त्याच्यानंतर करणार 4 आवर्सची कॅन्डल. 4 आवर्सच्या कॅन्डलच्या चार्टवर कुठली 4 आवर्सची म्हणजे जिथे मार्केट आहे तिथे कुठली FVG आहे, कुठला M पॅटर्न आहे, कुठला W पॅटर्न आहे, कुठला ऑर्डर ब्लॉक आहे, हे सगळं ते ॲनालिसिस करून मार्किंग करणार. त्याच्यानंतर मार्केटचं डायरेक्शन त्यांना क्लिअर होतं. बघा, पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काय? मार्केटचे डायरेक्शन. की भले ट्रेडर अजूनसुद्धा कन्फ्युजन असतात की मार्केटचं डायरेक्शन आम्हाला ओळखता येत नाही. आणि मंडळी, आपल्या स्टुडंटला कुठलाही असो स्टुडंट एकदा का कोर्स केला, ॲनालिसिस कोर्स केला की मार्केटचे डायरेक्शन फाइंड करण्याचे जे काय आपल्या ट्रिक आहेत त्या ट्रिकनुसार मार्केटचं डायरेक्शन त्यांना क्लिअर होतं.